मराठी चित्रपट विश्वातील रुबाबदार खलनायक म्हणजे राजशेखर. त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने अनेक चित्रपटात बेरकी खलनायक लीलया साकारला. मोहितेंची मंजुळा, मराठा तेतुका मिळवावा, साधी माणसं, थांब लक्ष्मी कुंकू लावते, पाठलाग, प्रतिकार, ठकास महाटक, वारणेचा वाघ, ज्योतिबाचा नवस अशा त्यांनी गाजवलेल्या चित्रपटांची यादी खूप मोठी आहे. तब्बल 5 दशके खलनायिका भूमिका रंगवणाऱ्या राजशेखर यांचे 2005 साली वयाच्या 69व्या वर्षी निधन झाले. आता त्यांचे चिरंजीव स्वप्नील राजशेखर सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत. नुकत्याच एका मुलाखतीत स्वप्नील यांनी आपल्या वडिलांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. त्यांनी आपल्या वडिलांचा संघर्ष खूप जवळून पाहिला. याविषयी बोलताना स्वप्नील म्हणाले की माझ्या वडिलांचे मूळ नाव जनार्दन गणपतराव भुतकर होतं. त्यांचं बालपण गडहिंग्लजमध्ये गेलं. लहानपणापासून कलेचं भूत त्यांच्या डोक्यात बसलं होतं. त्यामुळे अगदी लहान वयातच त्यांनी गाव सोडलं आणि अभिनयाच्या क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी कोल्हापूर गाठलं. त्या काळात चित्रपटसृष्टीत प्रवेश करणं आजच्या तुलनेत खूपच कठीण होतं. ना सोशल मीडिया होता, ना प्रसिद्धी मिळवण्याचे सोपे मार्ग. सुरुवातीला नाटकातील प्रॉम्प्टर म्हणून त्यांनी काम करण्यास सुरुवात केली. हळूहळू ते नाटकात छोट्या मोठ्या भूमिका करू लागले. त्यानंतर भालजी पेंढारकर यांनी त्यांना आकाशगंगा या चित्रपटात काम दिलं. याच चित्रपटादरम्यान त्यांनीच बाबांना राजशेखर हे टोपण नाव दिलं. पुढे हेच नाव त्यांची ओळख बनलं. त्यानंतर मी देखील तेच नाव वापरलं. चित्रपटात संधी मिळाल्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. महाराष्ट्राच्या घराघरात त्यांची ओळख एका खलनायकाच्या रूपात निर्माण झाली. माझे पप्पा म्हणजे आदर्श अभिनेता कसा असावा ह्याचं उदाहरण होते, असे स्वप्नील म्हणाले. त्यांच्या कारकिर्दीत चढ उतार आले, मात्र काम करण्याची त्यांची जिद्द कधी कमी झाली नाही. त्यांच्याकडे प्रतिभा, लोकप्रियता आणि काम होतं, मात्र पैशासाठी काम करणं त्यांना मान्य नव्हतं. त्यामुळे अनेक वर्ष त्यांनी अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम केलं. ते शेवटपर्यंत म्हणजे वयाच्या 68व्या वर्षापर्यंत काम करत होते. यावेळी स्वप्नील यांनी एक किस्सा सांगितला. पप्पा, भक्त पुंडलिक या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असताना माझ्या बहिणीचा अपघात झाला. त्यांच्या आतला बाप अस्वस्थ झाला, मात्र ही बातमी कोणालाही कळू न देता त्यांनी शूटिंग संपवलं. नंतर शूटिंग संपवून ते थेट मुलीला भेटायला गेले. त्यांची कामावर खूप श्रद्धा होती, त्यामुळे आमच्या वाट्याला त्यांचा कमी सहवास आला, ह्याची मला कायम खंत वाटते. पुढे स्वप्नील यांनी बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या वडिलांच्या मैत्रीचा किस्सा सांगितला. ते म्हणाले, बाळासाहेब आणि पप्पांची घनिष्ठ मैत्री होती. त्यांनी 1995च्या दरम्यान महाराष्ट्रभर शिवसेनेच्या प्रचाराची धुरा सांभाळली. म्हणूनच बाळासाहेबांनी त्यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला. पण राजकारण आपलं पिंड नाही असं सांगून त्यांनी नकार दिला. राजकारणाऐवजी समाजकारण करावं असे ते नेहमी म्हणायचे. त्यातूनच मग कोल्हापूरमध्ये त्यांनी मातोश्री वृद्धाश्रम स्थापन केला. ते मला म्हणायचे, तू आयुष्यात मोठा माणूस झाला नाहीस तरी चालेल, मात्र एक चांगला माणूस नक्की हो. मुलाखतीच्या शेवटी स्वप्नील यांनी सांगितलं की आता त्यांना जाऊन 20 वर्षाहून अधिक कालावधी लोटला आहे, तरीही मला अजून राजशेखर यांचा मुलगा म्हणूनच ओळखलं जातं. ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. लोक आजही भेटून त्यांच्या अभिनयाचं कौतुक करतात, तेव्हा मला खूप आनंद होतो. त्यांच्यासोबतचा सहवास, शूटिंगच्या आठवणी, त्यांचं काम या सगळ्या आठवणी मी मनात जपलेल्या आहेत. मला विचाराल तर मी वडिलांवर बायोपिक बनवणार नाही, मात्र आमच्या वडील मुलाच्या नात्यावर एक सुंदर चित्रपट नक्की बनवेन. मुलाखतीत स्वप्नील यांच्या बोलण्यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. त्यांच्यासाठी वडिलांचा वारसा म्हणजे केवळ राजशेखर हे नाव नाही, तो वारसा आहे त्यांच्या वडिलांच्या मेहनतीचा, कलेवरील प्रेमाचा आणि कामाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेचा. आणि हाच वारसा ते आज पुढे नेत आहेत. राजशेखर यांनी अगदी लहान वयात घर सोडलं, संघर्ष केला आणि अखेर मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली. त्यामुळे वडिलांची आठवण सांगताना त्यांना त्यांच्या कष्टाची जाणीव सतत जाणवते. वडिलांच्या जाण्याला 2 दशके उलटून गेल्यानंतरही त्यांच्या मनात असलेली पोकळी त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. राजशेखर हे महाराष्ट्रासाठी दिग्गज अभिनेते आहेत, पण स्वप्नील यांच्यासाठी ते त्यापेक्षा कितीतरी मोठे होते. ते त्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्रोत होते. आज राजशेखर आपल्यात नसले तरी त्यांचं काम, त्यांच्या भूमिका आणि त्यांच्या मुलाच्या आठवणीमधून त्यांचं अस्तित्व जिवंत आहे.